हो, आम्ही आता एकत्र राहत नाही आणि आज मी तुम्हाला सगळं खरं-खरं सांगणार आहे, की आमचं डायव्होर्स प्रक्रिया सुरू झाली होती आणि कोर्टाने सांगितलेलं होतं, की तुम्ही 6 महिने सोबत राहा आणि त्यानंतरही जर तुम्हाला असं वाटलं, तर तुम्ही तो डायव्होर्स घ्या. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. मला माझ्या इन्स्टा फॅमिली विचारत आहे, की तुमचा डायव्होर्स होणार होता, मग का नाही? तर आज त्याचंच उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे. सकाळ झाली होती आणि मला एक प्रमोशन व्हिडिओ शूट करायचा होता. म्हणजे मला इटालियनचं व्हॅक्यूम क्लीनर आलं होतं, तर मला ही गॅलरी स्वच्छ करून दाखवायची होती. तर चला सुरुवात करूया. एक वेळ होती जेव्हा माझं आयुष्य फक्त घरापुरतं होतं. सगळ्यांसाठी करत राहिले, पण कुणालाच ते दिसलं नाही. कारण कसं असते ना, एखाद्या व्यक्तीला आपण एवढा जीव लावतो, परंतु तो जर आपलं काहीच म्हणजे विचारच करत नसेल, तर ते नातं तोडलेलं बरं असतं. नातं होतं पण साथ नव्हती, बोलणं होतं पण समजून घेणं नव्हतं. आधी माझा नवरा एवढा म्हणजे लहान मुलासारखं होतं ना, की त्याला एकदम म्हणजे काही बोला, वागा, त्याला काहीच फरक पडत नव्हता. आणि एक दिवस आम्ही वेगळं राहायचं ठरवलं, कारण तो त्यावेळेस एवढा म्हणजे त्याला मित्र म्हणजे बाहेर नॉनव्हेज पार्टी करणे, ड्रिंक करणे हेच सगळं आवडत होतं आणि मला तो त्याचा दुश्मन समजत होता. तर मी जे गॅलरीतलं सामान होतं ना, ते सर्व बाहेर काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे काय काय काढलेलं आहे, तर मी ते म्हणजे काय बोलतो आपण, झाडं बाहेर काढली, पार्सल वगैरे बाहेर काढलेली आहेत आणि हे ते व्हॅक्यूम क्लीनर आहे जे मला आलेलं होतं आणि हे जास्त महाग नाही आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी टॅग करणार आहे, तेव्हा तुम्ही तिकून नक्कीच घेऊ शकता. आणि लोक ना आमच्या नात्याची नेहमी कुजबूज करत होते, की बाबा, आणि माझं दुसरं लग्न असल्यामुळे ना लोकं नेहमी कुजबूज करत होते, की हिचं काय पहिलं लग्न तुटलेलं आहे, ही साथ देणार नाही, हे टिकणार नाही, असे ते नेहमी बोलत होते. आणि तेच वाक्य मला बदलून टाकायचं होतं, परंतु नवऱ्याची साथ नसल्यामुळे मी काहीच करू शकत नव्हती. मी हतबल झाली होती. तर इथं ते ह्या व्हॅक्यूम क्लीनर खरंच खूप छान आलं होतं आणि प्रत्येक धूळ वगैरे निघत होती आणि मला हा इन्स्टाला व्हिडिओ टाकायचा होता. आणि मग तेव्हाच मी इन्स्टावर वगैरे यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं सुरू केलं. आणि जे लोक मला नावं वगैरे ठेवत होते ना, तेच लोक आता आवडीने माझे व्हिडिओ बघतात, फक्त कमेंट वगैरे करत नाहीत. आणि मी हे सगळं त्यांना दाखवण्यासाठी नाही केलं, तर मी हे केलं आहे कारण मला स्वतःला शोधायचं होतं. लोक बदलले, पण त्याहूनही महत्त्वाचं मी बदलले. आज मी एकटी आहे, पण कमकुवत नाही. कधीकधी नातं तुटतं, पण त्यातूनच आपली खरी ताकद आपल्याला मिळत असते, ते म्हणजे स्वतःला ओळखण्याची. नंतर मी पटापट पूर्ण गॅलरी तर साफ स्वच्छ करूनच घेतली, परंतु त्यासोबतच हे ग्रीन मॅटसुद्धा स्वच्छ करून घेतली. कारण की कसं आहे ना, की म्हणजे याच्यावर पण भरपूर घाण होती. आणि खरंच माझं नातं त्या स्टेजवर आलेलं होतं, की आम्ही डायव्होर्स घेणार होतो. आणि खरं सांगायचं तर आम्हा दोघांनाही वाटलं नव्हतं होतं की हे संपलंय म्हणून. आणि ते पण मला म्हणजे तयार झाले होते डायव्होर्स द्यायला आणि मी पण तयार झाली होती. परंतु स्वामींच्या मनात खरंच खूप वेगळं लिहिलेलं होतं आणि ते म्हणतो ना आपण, नशिबाच्या पुढं कुठं. आणि माझ्यात पण इगो ॲटिट्यूड खूप भरलेला होता, कारण की मला खूप छान असं काम मिळालेलं होतं मिशोचं. आणि त्याच्याच भरोश्यावर मी आज इथपर्यंत आहे. हे माझ्या घरच्यांना पण माहिती आहे, की मला आता नाही कोणाची गरज. आणि जास्तीत जास्त आमचे वादविवाद भांडणामुळे होत होते. आणि कसं आहे, जेव्हा दोघांचा पैसा येतो ना, तेव्हा कोणत्याच गोष्टीचं हे वाटत नाही. फक्त मला एवढंच माहिती होतं, की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी इफर्ट्स नाही घेतले तर चालते, परंतु माझ्या मुलासाठी आणि घरासाठी त्याने इफर्ट्स घेतले पाहिजे. मग काय झालं, आमच्या डायव्होर्सपर्यंत गोष्ट आली आणि आम्ही वेगवेगळे राहू लागले. अक्षरशः आम्ही बोलणं पण बंद केलेलं होतं आणि त्यांना कॉलवरून मी ब्लॉक केलेलं होतं. फक्त मी त्यांना ना याच्यावर ठेवलेलं होतं, म्हणजे स्टेटसवर ठेवलेलं होतं आणि तसं मी त्यांना ब्लॉक केलेलं होतं. आणि मी जशी पुण्याला आली तशी ते पण माझ्या मागं पुण्याला आले. आणि तिथंच मला कळलं की नाही, या व्यक्तीचं माझ्यावर प्रेम आहे आणि तो सुधारायला तयार आहे. परंतु जेवढा इगो माझ्यात होतात ना, तेवढं त्याच्याहून दुपटीने इगो त्या व्यक्तीत पण होता. आणि त्याच्यामुळे तो मला म्हणत नव्हता की मी सुधारायला तयार आहे, किंवा मला माफी मागत नव्हता की बाबा आपण सुखाने संसार करूया. परंतु त्यालासुद्धा काही दिवसांनी समजलं की आपली बायको एकटी राहते, परंतु चुकीच्या मार्गाने कधी गेली नाही आणि जाणार पण नाही. आणि एकदम त्यांचा फोन हरवला आणि दिवाळीचं तर सर्व तुम्हाला माहितीच आहे की काय अवस्था झाली होती माझी. तर असं झालं आणि नंतर मग आमचा डायव्होर्स आम्ही कॅन्सल केला. तर आता तुम्हाला सांगते, संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळी ना माझ्या फ्लॅटचं वातावरण तुम्ही बघू शकता किती सुंदर असते ना. आणि दिवसभर तर कामं केली, नंतर संध्याकाळची झाडू पोछा वगैरे करत असते. मी पोछा 2 वेळा मारत असते, कारण फ्रेश वाटतं. आणि आता व्हिडिओची माझी सुरुवात असते संध्याकाळी. मी व्हिडिओ शूट करते कारण संध्याकाळी कसं मुलं शांतपणे खेळतातही आणि संध्याकाळी गरमी थोडी कमी असते, त्याच्यामुळे मी संध्याकाळचं शूट करत असते. तर इथं मी सगळ्यात अगोदर देवाजवळ अगरबत्ती वगैरे, दिवा वगैरे लावून गेला आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघितलं किती सुंदर आहे. आता मी मेकअप करत आहे.
तर तुम्हाला काय वाटते की खरंच मी चुकीचं केलं की नाही, म्हणजे बरोबर केलं की नाही ते सांगा. त्याच्यानंतर माझे प्रमोशन व्हिडिओ मी स्टार्ट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिले ना हा स्कर्ट खरंच खूप मला छान आला होता. पिंक कलरचं ब्लाऊज होतं आणि चिकन करीचं ब्लाऊज होतं आणि त्यासोबतच स्कर्ट जो आहे ना तो पण चिकन करीचा आहे आणि व्हाईट कॉम्बिनेशन खरंच खूप सुंदर दिसतं. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर खाली टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. असा या स्टेजवर आमचं म्हणजे हे आलेलं आहे लाईफ नवऱ्याची माझी, की तो अजिबात मला कॉल करत नाही, मी सुद्धा त्यांना कॉल करत नाही. माझा जर कॉल मेसेज म्हणजे वेटिंगला आला तर ते मला अजिबात विचारत नाही तू कोणासोबत बोलत होती, काय बोलत होती. अजिबात ते माझा कुठेही फोन चेक करत नाही आणि मी सुद्धा त्यांचा फोन कधीच चेक करत नाही, कारण की आम्हा दोघांना आमची जबाबदारी कळलेली आहे. आणि आम्ही जेव्हा कधी मिळतो आम्ही फक्त आधी फक्त आम्ही भांडण करत होतो, एकमेकाचा मोबाईल चेक करत होतो, कोणाचा मेसेज आला, कोणाचा कॉल आला. परंतु आता असं झालेलं आहे, या स्टेजवर लाईफ आलेली आहे की आम्ही अजिबात विचारत नाही की बाबा तुझ्यासोबत कोण बोलत आहे, काय बोलत आहे. आणि म्हणजे माझ्या नवऱ्याला माझ्यावर खूप विश्वास आहे, कारण तो इथं असते तर त्याला माहिती आहे की दिवसभर हिचे हे काम, शूट, एडिटिंग, पोस्टिंग आणि फक्त मी माझ्या मॅडमशी आणि सरांशी बोलते. कंटिन्यू आमचं व्हॉट्सअपवर बोलणं चालू असते प्रमोशनबद्दल आणि ते लोकंसुद्धा खूप छान आहेत. नंतर मी माझे प्रमोशन व्हिडिओ सर्व आटपून घेतलेले आहेत आणि अक्षरशः नवऱ्यालासुद्धा माझा कॉल लावणं होत नाही. प्रमोशन व्हिडिओ जसे माझे संपले तसेच मी स्वयंपाक करायला घेत असते आणि आज मी मस्तपैकी पिठलं केलं होतं आणि त्याचसोबतच गरमागरम भाकरी केली होती आणि स्वराजसाठी एक चपाती टाकायची होती, कारण स्वराज बोलत होता मी भाकरी खाणार नाही. त्याच्यामुळं स्वरा पण बोलत होती मी भाकरी खाणार नाही, पण मी तिला बोलले की मी 3 भाकरी टाकते, 1 चपाती टाकते आणि पिठल्यासोबत भाकरीच छान होते. तर त्याच्यामुळे ती बोलले की ठीक आहे तू भाकरी कर. तर इथं मी मस्तपैकी भाकरी करत आहे आणि पिठलं पण केलेलं आहे. आणि तेच करत असताना ना आईचा कॉल पण आला होता. म्हणजे मी जेव्हा स्वयंपाक करते ना तेव्हाच मी आईशी नवऱ्याशी बोलून घेत असते आणि कधी अक्षरशः मी त्यांना भाव पण देत नाही त्यांचा कॉल आला नाही किंवा आला तर मी म्हणतो चला फोन ठेवा, माझी एडिटिंग सुरू आहे, माझा शूट सुरू आहे, माझं आता बोलणं होणार नाही, मला झोप येत आहे. परंतु नवरा बिचारा कधीही आता वादविवाद करत नाही. म्हणजे काय म्हणतो ना मॅच्युअरपणा खूप आलेला आहे आमच्या दोघांमध्ये पण, परंतु नवऱ्यामध्ये जास्त मॅच्युअरपणा आहे माझ्यापेक्षा जास्त, असं मला तुम्हाला सांगायचं आहे की खरंच यार तो मला खूप सांभाळून घेतो. माझ्या आई पप्पानंतर जर मला कोणं जीव लावला असेल, माझी प्रत्येक चूक माफ केली असेल, मला पदरात घेतलं असेल, माझ्या नवऱ्यावर किती वाईट मी व्हिडिओ टाकले होते, सासरची बदनामी केली होती, नवऱ्याची बदनामी केली होती, परंतु त्या सर्वांनी माझ्या सर्व चुका माफ करून मला पदरात घेतलेलं आहे. आणि ते म्हणतो ना हॅप्पी एंडिंग आता माझी झालेली आहे. फक्त स्वामींना एकच विनंती आहे की तुम्ही जसं मला दिलेलं आहे तसं शेवटपर्यंत राहू द्या. आता मला टेन्शन नाही, माझा भाऊ माझ्यासोबत बोलत नाही, माझी भावजाई मला बोलत नाही किंवा माझी आई गेल्यानंतर माझं कसं होणार हे मला खूप टेन्शन होतं. परंतु आता नवरा एवढा सांभाळून घेतो त्याच्यामुळे मला अजिबात टेन्शन नाही की बाबा माझी आई गेल्यावर माझं कसं होणार. आता माझा नवरा मला खरंच खूप साथ देत आहे आणि कुठंतरी माझे पैसे पण याला जबाबदार आहे. म्हणजे मी कमाई करत आहे, स्वतःच्या पायावर स्ट्रॉंग आपण उभे असलो ना तर सोडून गेलेली पण नाती जवळ येतात, मला हे प्रत्येक स्त्रीला सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने मस्तपैकी शूट वगैरे झालेला आहे आणि लगेच ना पिठलं आणि भाकरी केलेलं आहे. कशा आहेत पिठलं भाकरी ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर जेवण करायला बसलेलं आहो आणि इथं मस्तपैकी गरमागरम पिठलं भाकरी घेतलेलं आहे, स्वराजला चपाती दिलेली आहे आणि स्वराजसुद्धा मस्त जेवलेला आहे. आणि जेवण करतानाच नवऱ्याचा पण कॉल सुरू होता, त्यांच्यासोबत पण बोलणं चालू होतं, तुम्ही बघू शकता. कारण या मोबाईलमध्ये माझा शूट चालू असतो तर मी त्यांच्यासोबत दुसऱ्या मोबाईलवर बोलत असते. आणि आज का कुणास ठाऊक मला कधी आईस्क्रीम वगैरे खावीशी वाटत नाही, परंतु सहज स्वराज बोलला की मम्मी आईस्क्रीम खायची आणि माझ्या डोक्यात आलं की हो चला आज आपण आईस्क्रीम खाऊया. तर लगेच मी ब्लिंकिट जेवण वगैरे झाल्यानंतर ना मग ब्लिंकिटवर ऑर्डर केली होती, परंतु संध्याकाळचे 11:30 वाजले होते आणि भीती लागत होती की ओनरनी जर बघितले की ब्लिंकिटवाला एवढ्या रात्री आला, कारण आमचे जे ओनर आहेत ना ते येऊ देत नाहीत पार्सलवाला किंवा ब्लिंकिटवालावर. त्याच्यामुळे ते बोलतात की तुमचं जे काही आहे ना ते पार्किंगला वर पार्किंग बॉय किंवा ब्लिंकिटवाला अजिबात येऊ द्यायचा नाही. त्याच्यामुळं मला भीती वाटत होती की एवढ्या रात्री जर तो वर आला, ओनरने जर बघितलं तर काय होणार. त्याच्यासाठी ब्लिंकिटवाला येण्याच्या अगोदरच 2 मिनटाच्या अगोदर आम्ही खाली जाण्यासाठी निघालेलो होतो आणि स्वराजने ना अक्षरशः हातात चपला घेतल्या होत्या आणि तो ना लिफ्टमध्ये त्या चपला घालत होता, तुम्ही बघू शकता. त्याला घाई आईस्क्रीम खायची सगळ्यात जास्त. मग त्याने तिथं चप्पल वगैरे घातली आणि आम्ही खाली गेलो आणि 2 मिनटं मी अशी फिरतच होती तर तोपर्यंत ब्लिंकिटवाला आलेला होता. खरंच ब्लिंकिट आहे तर खूप छान वाटतं. आणि मग खूप दिवसानंतर म्हणजे आईस्क्रीम खाणे म्हणजे माझ्यासाठी खूप नवीची गोष्ट आहे, कारण मी
कधीच आईस्क्रीम वगैरे थंड खात नाही, कारण माझ्या दाताची ट्रीटमेंट झालेली आहे, त्याच्यामुळे जास्त थंड माझ्या दातांना सूट होत नाही. तर स्वरा खूप हॅपी होते की आईस्क्रीम खायला मिळत आहे. आणि रसबेरी कोणत्या कोणत्या त्या आईस्क्रीम असतात ना, तर त्या आम्ही बोलवून घेतल्या होत्या. तर फायनली आम्ही खाली गेल्यानंतर ब्लिंकिटवाला आला आणि लगेच आम्ही आईस्क्रीम वगैरे जे आहे ते घेतलेले आहे. स्वराजला तर सुचत नव्हतं काय करून काय नाही, आणि त्याच्यानंतर आम्ही आईस्क्रीम खायला बसलेलो आहोत. तर अशी आहे माझी आजची स्टोरी. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून काही तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही मला इन्स्टाला DMला विचारू शकता की तुम्हाला आता पुढील विषय कोणता पाहिजे ज्यावर मी व्हिडिओ बनवू शकते. आता माझ्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम होते ते सॉर्ट आउट झालेले आहेत. आणि एकच सांगायचं आहे, संसार तोडणारे हजार मिळतील, जोडणारे कोणीच नाही आहे. आणि नवऱ्या बायकोने एकामेकाला समजून घ्या, एकामेकाला वेळ द्या. नक्कीच तुटलेलं नातंसुद्धा जुळत असते, हा माझा अनुभव आहे. त्याच्यानंतर मस्तपैकी स्वराज आणि आम्ही तिघांनी आमच्या गार्डनमध्ये बसून आईस्क्रीम खाल्लेली आहे. स्वराजची पूर्ण आईस्क्रीम झालेली होती आणि तो डाव मारायला माझ्या आईस्क्रीमवर आलेला होता. त्याच्यानंतर गणेशजीला कॉल लावला, त्यांना दाखवलं की मस्तपैकी आम्ही आईस्क्रीम वगैरे खाऊन घेतलेली आहे. सर्व घरातले लाईट बंद केलेले आहेत आणि आता आम्ही झोपणार आहे. तर असा होता माझा आजचा दिवसभराचा व्हिडिओ. क्लिनिंग केली, त्याच्यानंतर स्वयंपाक केला, जेवण केलं, प्रमोशन व्हिडिओ केले, त्याच्यानंतर संध्याकाळी मस्तपैकी पिठलं भाकरी खाल्ली, नंतर आईस्क्रीम खाल्लं. आणि हे आहे माझी बेडरूम. कशी वाटली ते नक्की सांगा. तर चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडल्यास डिसलाईक करा. तुमचे मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. मिरर बघा.